हॅलो ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स अँड क्रिकेटियर्स. आपण एक कालपासून नवीन एक सिरीज चालू केलेली आहे, कंपॅरिझन विथ शेअर मार्केट आणि क्रिकेट. आता क्रिकेटचा मोसम चालू आहे आणि महिलांचंही IPL चालू आहे. उद्याच्याला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यामधली अटीतटीची इलिमिनेटेड मॅच आहे. पहा, आता याच्यामध्ये काय आहे तर दोन टीम आहेत. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा दोन टीम असतात. एक बायरची टीम असते, एक सेलरची टीम असते. आता हे बायर आणि सेलर यांच्यामधला हा गेम चालू असतो शेअर्स मार्केटमध्ये. आता त्याच्या अगोदर क्रिकेटमध्ये गेम चालू व्हायच्या अगोदर वगैरे जे कॅप्टन असतात हे असतात ते काय करतात तर पिच कसं आहे, ते पिच तुम्हाला बॅटिंगसाठी चांगला आहे की बॉलिंगसाठी चांगला आहे की फ्लॅट आहे, काय आहे याचं थोडस जजमेंट घेतात. त्याचप्रमाणे शेअर मार्केट मध्ये सुद्धा मार्केट हे अप जाणार आहे, ट्रेंडिंग मध्ये आहे की डाऊन ट्रेंड मध्ये आहे की साइडवेज मध्ये आहे, याचा कोण अंदाज घेत तर जे शेअर मार्केट करतात ते. दोन्ही गोष्टी सेमच आहेत, अनालायझिंग. इथे पिच अनालायझिंग आणि इथे मार्केटचं अनालायझिंग. हे वर जाणार आहे, खाली जाणार आहे, फ्लॅट राहणार आहे. हे अनालाइज पुढच्या काळामध्ये काय होणार आहे क्रिकेटमध्ये पण माहिती नसतं पिच कसं देईल, आणि इकडचाही सुद्धा म्हणजे तुमच्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा माहिती नसतं की ती आपण म्हणलो वर जाणार आहे तर वर जातं का नाही हे सांगता येत नाही. ते भविष्य आहे, भविष्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. आता त्या पिचच्या हिशोबानं प्लेयर्स हे इकडे बॅटिंग करणारे त्या पिचच्या हिशोबाने बॅटिंग करतात आणि बॉलिंग करणारे ते सुद्धा त्याच हिशोबाने बॉलिंग करतात की पुढच्याला मी कसा आउट करेन. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा हे शेलर्स असतात, ते मी कसा बाहेरला डॉमिनेट होईल हे दाखवतात आणि बाहेर म्हणतात की शेलर जे आहेत म्हणजे त्यांना ओलांडून मी कशा रन बनवेन म्हणजे पैसे बनवेन. इकडे रनचा आकडा वाढत असतो, इकडे तुमचा पैशाचा आकडा वाढत असतो. या दोन गोष्टी तसंच कंपॅरिझन आहे. आता हे खेळत असताना या दोन्ही गेमला त्याचे आपापले नियम आहेत. बघा, क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीला नियम आहे ना. नियम तोडला की क्रिकेटमध्ये तुम्ही आउट होणार आहे. आउटसाठी पण काही नियम आहेत. तसंच शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही आउट होणार आहात. आउट होणार म्हणजे तुमचा स्टॉप लॉस उडणार आहे, किंवा तुमचा वेळ संपत येते म्हणून तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागणार आहे. जसं शेअर मार्केट क्रिकेटमध्ये वेळेचा पण हे असतं ना की वेळ संपत असते, मला तेवढ्या रन बनवायचे म्हणून लोक काय फटका मारायला लागतात, त्यामुळे आउट होतात. तसं इकडे सुद्धा तोच प्रसंग आहे. वेळ संपत आली आहे, मला माझे पैसे कमवायचे आहेत म्हणून तुम्ही चुकीच्या गोष्टी पण करू शकतात, त्याकडे कॅच करू शकतो. ह्या दोन्ही गोष्टी हा माइंडचा गेम आहे मी म्हणलो होतो इकडे, आणि दोन्हीही माइंडचेच गेम आहेत. दोन्ही डिसिजन क्विक डिसिजन घ्यायचे गेम आहेत. इकडे पहा की पुढून बॉल येत असतो, बॉल आल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा कुठेतरी टप्पा पडतो आणि त्या टप्प्यापासून पुढे येणारा बॉल मध्ये किती वेळ असतो, तेवढ्या त्याच वेळामध्ये क्रिकेटच्या बॉलरच्या हातातून सुटलेला बॉल मी कोणत्या बाजूला कसा फटका मारायचा आहे, त्यामुळे मी आउटही नाही होणार आणि माझा कॅचही नाही उडणार किंवा मी कुठल्या प्रकारे आउट होणार नाही, पण माझी रन बनेल. मग ती 1 बनेल, 2 बनेल, 3 बनेल, छक्का बनेल. हा सगळा विचार त्याला काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये करावा लागतो. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट ही त्याच क्षणाला फार फ्रिक्वेंट तिचा जो विचार करण्याची जी आहे क्षमता ही जोरात लागते.
की मला इथे बाय केलं पाहिजे का सेल केलं पाहिजे का मला ह्यातून निघालं पाहिजे का मला ह्याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे या गोष्टी. आणि याच्यावरती दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. कशा? इकडे जर तुम्ही चुकीचं डिसिजन घेतलं क्रिकेटमध्ये तर तुम्ही आउट होणार आहात किंवा तुमची एकच रन निघणार आहे किंवा रनच निघणार नाही. तसंच इकडे तुम्ही जर चुकीचं डिसिजन घेतलं तर तुमचा स्टॉप लॉस होणार आहे. तुम्ही चुकीचं डिसिजन घेतलं तर थोडक्यात 1 रन मध्ये म्हणजे 2-3 पॉईंट मध्ये तुम्ही बाहेर निघणार आहात. तुमचा छक्का होणार नाही किंवा तुम्ही जास्त रन बनणार नाही. ह्या दोन्हीचं हे गंभीर आहे. आता हे करण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे आहे? शेअर मार्केट मधलं गोष्ट आता थोडी बाजूला आणि क्रिकेटमध्ये घ्या. क्रिकेटमध्ये धोनी आहे किंवा आता विराट कोहली आहे किंवा आता जी महिलांची क्रिकेट मॅच चालू आहे त्यामध्ये ती स्मृती आहे, ती कशी फटके मारते हे तुम्ही बघता. तर याच्यामध्ये ती त्यांची स्वतःची त्यांनी तयार केलेली प्रॅक्टिस आहे. त्याच्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे. तो एक स्ट्रोक मारण्यासाठी कितीतरी वेळा त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा या प्रकारची प्रॅक्टिस ही तुम्हाला केल्याशिवाय होतही नाही. प्रॅक्टिस करणे म्हणजे नुसतं पेपर ट्रेडिंग नाही, प्रत्यक्षात तुम्हाला ट्रेड घ्यावे लागतात. मग तो ट्रेड पुढे त्याचा फटका लागून तो आउट होणार आहे हे माहिती नसतं किंवा त्याचा सिक्सर जाणार हे पण माहिती नसतं का मला 3 रन मिळणार आहेत हे पण माहिती नसतं. म्हणून इकडे आपण खेळायचं बंद करत नाही, इकडे घाबरतो. इकडे आउट होईल म्हणून आपण घाबरतो, इकडे पण तोच प्रकार आहे, माझे पैसे जातील म्हणून घाबरतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत की तुमच्यामध्ये क्विक डिसिजन घेण्याचं माइंड तुम्हाला तयार करायचं आहे एक, आणि तुम्हाला तुमच्या टेक्निक आणि प्रॅक्टिस या तयार करायच्या आहेत. जर तुम्हाला एक सतत म्हणलं जातं की तुम्हाला जर विराट कोहलीची बॅट दिली तर तुम्ही काही शतक बनवू शकणार नाही, कारण तुम्हाला प्रॅक्टिस आणि ते खेळतो त्याचा माइंडसेट तुम्हाला माहितीच नाही. त्याप्रमाणे इकडे क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. एखादं टूल्स तुम्हाला दिलं तर तुम्ही त्या टूल्स प्रमाणे ट्रेडिंग करू शकणार नाही, कारण तो इकडे क्रिकेटमध्ये आहे जसा विराट कोहली आहे किंवा शर्मा आहे किंवा लेडीज मध्ये कुठलीही घ्या, तर इकडल्या बाजूला पण त्याचप्रमाणे त्याची आपली ओन केलेली शैली आहे तीच त्याला पुढे घेऊन जाणार आहे. आणि क्रिकेटमध्ये पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला या प्रॅक्टिस आणि तुमच्याकडे असणारा पेशन्स. बघा किती वेळाला काय होतं की क्रिकेटमध्ये पहिला बॉल बाजूने गेला, दुसरा बॉल टुक केला, तिसरा बॉल 3-4 हे काय आहे? पेशन्स. कारण बॉल व्यवस्थित येतच नाही ना, परिस्थिती तशी नाही आहे. म्हणून तो क्रिकेटर दृढ विचार केला. डिफेन्स, स्ट्रॉंग डिफेन्स. तसं इकडे सुद्धा काही लोक आहेत की डिफेन्स, मला पैसा मिळाला नाही तरी चालेल पण माझा पैसा जाता कामा नये, याला म्हणायचं डिफेन्स. या दोन्ही कम्पेअर मध्ये आहेत. आता आजचा व्हिडिओ इथेपर्यंतच पुढे आहे. पुढच्या वेळेला आपण याच संदर्भामधली पुढची कल्पना आपण घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला क्रिकेट खेळता येत असेल तर तुम्हाला शेअर मार्केट ही करता येईल. थँक्यू व्हेरी मच.